CSIT कॉलेजेस कोणते आहेत ज्यांचं पर्सेंटेज 40 to 99% आहे. आता मी काय केलंय, प्रत्येक पर्सेंटाईल ग्रुपला सांगितलं बसत नाहीये की 99 साठी हे आहेत, 98 साठी आहेत. मी कॅटेगरी केली आहे. ज्यांचं पर्सेंटेज 95+ पर्सेंटेज आहे त्यांना कोणती कॉलेजेस मिळू शकतात, कोणती कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये ठेवायला पाहिजे, असं वेगवेगळे ग्रुप्स डिवाइड केलेत आणि त्यांच्यामध्ये आता ही एक्झॅक्टली कॉलेजेसचे कट ऑफ मी इथं देत नाहीये. मी कन्सिडर काय करतोय, जर तुमचं 95+ पर्सेंटेज असेल तर ही कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये याच्यामधली कॉलेजेस तुमच्या कट ऑफला मॅच होऊ शकतात. एक्झॅक्ट कट ऑफसाठी CET सेलची ऑफिशियल PDF ती तुमच्यासोबत कम्पेअर करा. आता ज्या मुलांना 95+ पर्सेंटेज आहेत ना, काळजी करू नका, तुमच्यासाठी एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. चांगल्या म्हणजे पुण्यातल्या आणि मुंबईतल्या Tier 1 आणि Tier 2 कॉलेजेसमध्ये कम्प्युटर सायन्स, IT, AI आणि ENTC मिळण्याचे. तर तुम्हाला कोणकोणती कॉलेजेस मिळू शकतात, तर COEP, VJTI, PICT, SPIT, वालचंद ही Tier 1 ची कॉलेजेस आहेत. त्याच्यानंतर VIT, DJ सांगवी, थाडोमल, विवेकानंद चेंबूर ही कॉलेजेस आहेत. त्यानंतर येतात ती KJ सोमय्या, PCCOE रावेत, AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आता AISSMS मध्ये पुण्यामध्ये 2 कॅम्पस आहेत, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. दोन्हींचे कट ऑफ अराउंड 94 to 95 च्या दरम्यान. त्यानंतर DY पाटील अकोर्डी पिंपरी, DY पाटीलचे पुण्यामध्ये भरपूर कॅम्पस आहेत. मेन जे आहेत ना, DY पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकोर्डी आणि दुसरा आहे DY पाटील पिंपरी. ठीक आहे. त्यानंतर JSPM ताथवडे, अजून I2IT पण आहे. त्यानंतर PVG कॉलेज पुण्याचं आहे, PVG नाशिकचं नाही, आणि MIT आळंदी. आता समजा मला 96 पर्सेंटेज त्याच्यावरती COEPचं CS वगैरे मिळणार आहे का किंवा PICTचं मिळणार आहे का, नाही. मग मी काय केले, तर 96 साठी तुम्हाला कुठले मिळू शकतात, MIT आळंदी आहे, PVG कॉलेज आहे, JSPM ताथवडे आहे. त्यामुळे ही कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये 95+ पर्सेंटेज असतील ना तर मिळू शकतात. काळजी करू नका, तुमचं पर्सेंटेज चांगलं आहे त्यामुळे नक्की तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड ब्रँच तरी चांगल्या कॉलेजेसमध्ये मिळून जाणार आहे. ठीक आहे. हे होतं 95+ पर्सेंटेज. आता ज्या मुलांना 90 to 95 पर्सेंटेज आहे ना, यांना सुद्धा बऱ्यापैकी Tier 2 च्या कॉलेजेसमध्ये CSIT, ENTC, AIच्या ब्रँचेस मिळू शकतात. आता होतं असं की Tier 2 च्या ज्या कॉलेजेसचे कट ऑफ आहेत ना, जनरली 93 किंवा 93+ आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुमची जी कॉलेज म्हणजे 90 to 95 पर्सेंटेज ज्या मुलांना आहेत, ज्यांना CSITच हवं आहे, त्यांना मे बी Tier 3 च्या लेवलच्या कॉलेजेसमध्ये येऊ शकतात. आता पुण्यामधले असे कॉलेजेस कोणकोणते आहेत, एक तर GH रायसोनी कॉलेज जे आहे वाघोलीचं, ते तुम्हाला मिळू शकतं. तिथं CS आहे, IT आहे, AIच्या ब्रँचेस पण आहेत, 2-3 भरपूर आहेत. ठीक आहे. ते इम्पॉर्टंट आहे. सेकंड आहे सिंहगडचे जे कॅम्पसेस आहेत, म्हणजे सिंहगडचे बघाल ना, सिंहगड वडगावला 2 कॅम्पस आहेत, मेन कॅम्पस आणि काशीबाई नवले कॅम्पस. त्यानंतर NBN सिंहगड आहे. मग असे सिंहगडचे जे कॅम्पस आहेत ना, ते तुम्हाला या रेंजमध्ये भेटू शकतात. त्यानंतर MMCY मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अराउंड 95 च्या पर्सेंटाईलचं कट ऑफचं कॉलेज आहे. त्यानंतर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं मॉडर्न कॉलेज आणि वाडिया मॉडर्न कॉलेज पण कन्सिडर करा. त्यानंतर JSPM चे कॅम्पस, आता JSPM मध्ये पण ना भरपूर कॅम्पस आहेत. JSPM हडपसर असेल, JSPM नरे असेल. ठीक आहे. त्यानंतर मुंबईमधली जर बघाल ना, तर ती कुठली कॉलेजेस आहेत, एकतर मुंबईमधली सगळ्या कॉलेजेसची लिस्ट मेन्शन करत नाही आहे, परंतु 90 to 95 च्या दरम्यान ना विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे, ठाकूर आहे, नंतर फादर रॉड्रिग्यूज आहेत, बँड्राचं कॉलेज. अशी कॉलेजेस तुम्हाला मिळू शकतात 90 to 95. 90 to 95 पर्सेंटेजच्या मुलांनी काळजी काय करायची, कॉलेजेस तुम्हाला Tier 2 किंवा Tier 3 चीच मिळणार आहेत, कारण का कट ऑफ आहेत ना ते थोडे जास्त आहेत. ठीक आहे. पर्सेंटेज 95 च्या अराउंड असेल, चांगली गोष्ट आहे. 90 असेल तर थोडं कन्फ्युजिंग होतं की तुम्हाला ENTC चांगल्या कॉलेजमध्ये घ्यायचं आहे की थोडं त्याच्यापेक्षा लोअर कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स घ्यायचं आहे. आता येतो पुढची रेंज जी सगळ्यात इम्पॉर्टंट आणि आहे, कारण का ज्या मोस्ट ऑफ दी मुलांचं जे पर्सेंटेज आहे 80 to 90 पर्सेंटेज आहे. तुमच्यासमोर कन्फ्युजन काय होणार आहे, तुम्हाला कम्प्युटर सायन्स किंवा AI किंवा ENTC तर मिळणार आहे, मात्र Tier 3 च्या खूप लो कॉलेजेसमध्ये भेटू शकते. ठीक आहे. आणि जर तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगल्या कॉलेजमध्ये जायचं आहे तर ENTC कॉम्प्रोमाइज करावी लागेल किंवा इतर ब्रँचेसला ट्राय करावं लागेल. ठीक आहे. आता हे मी ओपन कॅटेगरी ॲज अ ओपन कॅटेगरी म्हणून कन्सिडर करतो. तुमची कॅटेगरी असेल तर मे बी तुम्हाला 82 किंवा 85 पर्सेंटेजला Tier 1 सुद्धा कॉलेज मिळू शकते. ठीक आहे. मी जनरल ओव्हरव्ह्यू देते की ही कॉलेजेस तुम्हाला मिळू शकतात. आता काही मुलांना कसं असतं, त्यांना माहिती पण नसतं की ही कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये वगैरे आहेत, त्याचा सिक्वेन्स कसा आहे, परंतु ही बऱ्यापैकी कॉलेजेस आहेत Tier 2 Tier 3. ठीक आहे. तर 80 to 90 पर्सेंटेजसाठी Tier 3 ची कॉलेजेस मिळू शकतात. पुण्यामधली कोणकोणती कॉलेजेस आहेत, तर नूतन महाराष्ट्र जे कॉलेज आहे, गेल्या वर्षी NMITचे दोन्ही कॅम्पस त्यांनी एक केलेले आहेत. नूतन महाराष्ट्र आहे, इंदिरा कॉलेज आहे, त्यांचं सिंहगडचं नरे कॉलेज आहे, NBN सिंहगड आहे, JSPM नरे आहे, त्यानंतर वसंतदादा पाटील बावधनचं कॉलेज आहे, त्यानंतर मराठवाडा मित्रमंडळ लोहेगावचं कॉलेज आहे, अजिंक्य DY पाटील लोहेगावचं कॉलेज आहे, JSPM कॉलेज आहे, झील इंजिनिअरिंग कॉलेज आहे नरेचं. त्यानंतर पुण्यामधले अजून ट्रिनिटी कॉलेज, अनंतराव पवार कॉलेज, गेनबा मोजे कॉलेज वाघोली. मुंबईमध्ये बघाल तर मुंबईमध्ये पण भरपूर कॉलेजेस आहेत. मुंबईमध्ये दत्ता मेघे आहे, दत्ता मेघेचा कट ऑफ थोडं जास्त आहे, त्यानंतर तेरणा सुद्धा जास्त आहे, MGM कामोठे आहे, सरस्वती कॉलेज आहे, अशी भरपूर कॉलेजेस आहेत. ठीक आहे. एक सांगतो, मुंबईमध्ये अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ आहेत ना ते खूप कमी असतात आणि होम युनिव्हर्सिटी जास्त असतात, कारण का मुलं जनरली पुणेला वगळून मुंबईकडे जास्त प्रेफरन्स देतील. आणि मुंबई युनिव्हर्सिटीचं होतं असं की थोडे इश्यूज पण असतात, लाईक एक्झाम्सला पॅटर्न्स वगैरे. सो या गोष्टी होतातच. 80 to 90 पर्सेंटेजच्या मुलांसाठी ही जी कॉलेज आहेत, जर तुम्हाला कम्प्युटर सायन्स हवे असेल Tier 3चंच कॉलेज भेटणार आहे, जास्त चांगलं कॉलेज भेटण्याची अपेक्षा, कारण का होतं असतं याच्यातली जी कॉलेजेस मी सांगतोय ना, लिटरली यांचे कट ऑफ आहेत ना खूप जास्त आहेत, म्हणजे 90-92 पर्सेंटेजच्या दरम्यान. परंतु त्या कॉलेजेसची तेवढी म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून CSITच सगळ्यांना हवे म्हणून हे कट
कट ऑफ जरा जास्त झालेत, ठीक आहे. त्यामुळे एक काळजी घ्या, टियर 3चे कॉलेजेस आहेत थोडी लो कॉलेजेस आहेत. आता ज्यांचं पर्सेंटाईल 70 to 80% आहे त्यांच्यासाठी काय, जर तुम्हाला पुण्यामध्येच कम्प्युटर सायन्स IT हवं असेल तर बाळांनो कॉलेज मिळेल, परंतु खूप लो कॉलेज भेटू शकतं, एकदम लो, म्हणजे लाईक किस्टोन असेल, ठीक आहे. त्यानंतर भिवराबाई कॉलेज इंजिनिअरिंग असेल, अशी जी कॉलेजेस आहेत ना ती मिळू शकतात, ठीक आहे. ENTC म्हणाल तरी सुद्धा टियर 3चीच मिळणार आहे, कारण का ENTCच्या कॉलेजच्या कट ऑफ जास्त काही फरक नसतो, ठीक आहे. मग 70 to 80% ज्यांचं पर्सेंटाईल आहे त्या मुलांनी काय करा, एकतर तुमच्या ग्रामीण भागातली किंवा तुमच्या डिस्ट्रिक्टमधली जी कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंग, तिथं तुम्ही कम्प्युटर सायन्स IT किंवा AIच्या ब्रँचेस ट्राय करा, ठीक आहे. जर पुण्यामध्येच यायचं असेल तर थोडीफार ब्रँच कॉम्प्रोमाइज करा, मग ENTC पर्यंत आलात तरी चालेल आणि तिथं ब्रँच घेतली जाईल. मात्र कॉलेज तुम्हाला पुण्यामध्ये सुद्धा ना खूप लो भेटू शकतं, कारण काय 70 to 80% ना खूप लो कॉलेजेस जरा कट ऑफ आहेत ना ते मॅच करत होते, ठीक आहे. काळजी करू नका की एकतर थोड्या एका स्टेपनं मागे आलात ना तरी काही होणार नाही, चांगलं कॉलेज मिळत असेल तरी हरकतच नाही आहे. आता ज्यांचं पर्सेंटाईल बिलो 40% to 70% आहे अशा मुलांसाठी काय आहे, एकतर तुमची जर कॅटेगरी असेल तर कॅटेगरीचा बेनिफिट होऊन तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी चांगलं कॉलेज मिळू शकतं. मात्र जर पर्सेंटाईल खरंच कमी आहे, ज्या मुलांचं 50 आहे 60 आहे अशा मुलांसाठी काय, एकतर तुमचा बॅकअप प्लॅन तयार असला पाहिजे, कम्प्लिटली कॅप प्रोसेसवरती डिपेंड राहू नका, पॅरलली मॅनेजमेंटच्या सीट्स किंवा इनडायरेक्ट म्हणजे ज्या डायरेक्ट ॲडमिशन सीट्स आहेत त्यांना सुद्धा ट्राय करा, ठीक आहे. होतं असं की कॅप राऊंड्समध्ये कट ऑफ कमी येण्याचे चान्सेस बाळगणं कमी आहेत. यावर्षी सुद्धा CET एक्झाम 4,22,000 मुलांनी दिलेली आहे. मला वाटतं रजिस्ट्रेशन नाही म्हटलं तरी 3.5 लाख रजिस्ट्रेशन्स होतील, त्यामुळे कॉम्पिटिशन आहे ना थोडं वाढणार आहे. मग अशा सिच्युएशनला तुम्ही काय करू शकता, पहिला आणि इम्पॉर्टंट मुद्दा, तुम्ही ब्रँच आणि कॉलेज कॉम्प्रोमाइज करू शकता. मग ब्रँच इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, चांगल्या कॉलेजमध्ये मिळत असेल तर तुम्ही घेऊ शकता. दुसरं, पुण्या किंवा मुंबईमधली हाय कट ऑफ कॉलेजेस ट्राय करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जिल्ह्यामधली जी कॉलेजेस आहेत, लोकल कॉलेजेस, तुमच्या जवळची जी कॉलेजेस आहेत ती ट्राय करा. आता होतं असं की आपल्याला काय वाटतं, नाही ती कॉलेजेस खूप चांगली नाही आहेत, मुलं अशी आहेत वगैरे वगैरे, परंतु जी कॉलेजेस तुमच्या पर्सेंटाईलला पुण्यामध्ये मिळणार आहेत सेम सिच्युएशन त्यांची पण आहे. फक्त आपल्याला कसं असतं, पुण्यातल्या कॉलेजेसबद्दल माहिती नसतं, एकदा तिथं आलात ना सगळ्या गोष्टी मग आपल्या समोर यायला लागतात, त्यामुळे लोकल कॉलेजेसला प्रेफर करा. तिसरं आहे, जे अल्टरनेट वेज आहेत, लाईक काही कॉलेजेस असतील किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतील तिथं तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन मिळतं, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ट्राय करा, जेणेकरून फक्त एका प्रोसेसवरती नाही तर पॅरलली तुम्ही डायरेक्ट ॲडमिशनसाठी सुद्धा ट्राय करा. आता वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज कोणकोणत्या आहेत, JSPM युनिव्हर्सिटी आहे, DY पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आहे अकोलाची, त्यानंतर विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आहे, MIT आहे, अशा युनिव्हर्सिटीमध्ये डायरेक्ट ॲडमिशन्स देतात. म्हणजे त्यांची टोटल फीस थोडी जास्त असेल, 2 ते 2.5 लाख, फी कन्सेशन वगैरे काही भेटणार नाही. अशा गोष्टी तुम्ही ट्राय करा. आय होप एक गोष्ट समजत असेल. पर्सेंटाईल कमी आलं म्हणून घाबरून जाऊ नका, तुमचे कॅटेगरी बेनिफिट आहेत, सीट्स मे बी यावर्षी इंटेक त्यांचे जास्त वाढलेले असू शकतात, त्यानंतर 4 कॅप राऊंड्स आहेत, या गोष्टींचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे, ठीक आहे. पर्सेंटाईल कमी आलं आहे, मी ड्रॉपचा विचार करतो, या गोष्टी मागे लागू नका. आणखी जो स्कॅम झाला आहे ना, नक्कीच तो स्कॅम आहेच, परंतु त्यामध्ये मला वाटत नाही की रिझल्ट वगैरे काही चेंज होईल. आय होप मला ज्या गोष्टी बोलायच्या आहेत त्या समजल्या असेल. अब यहाँ पे देखो मैं नहीं जा रहा हूँ कंफर्म करने के लिए, क्योंकि